दुसऱ्या पावलाचा अर्थ आहे श्रुची शृंगार भूषा. श्रुची म्हणजे शुभ्रता. शृंगार म्हणजे मेकअप. आपलं बोलणं वागणं शृंगारिक असलं पाहिजे की आवडलं आवं म्हणलं की आवडल्या हातात श्रुची शृंगार भूषा. शृंगार म्हणजे मेकअप. मात्र उद्यापासून तुमच्या घरामध्ये कशी परंपरा असेल तसा माझा मेकअप असेल आता तुमच्या सासूबाईंची त्यांनी सांगितलं की वर्षात आम्ही एक यज्ञ करतो आणि त्या यज्ञामध्ये सहस्र ब्राह्मण भोजन करत असतो आणि त्या ब्राह्मण भोजनामध्ये काष्टी पात्र घालून स्वयंपाक करायचा असतो. पुढे सासूबाई विचारतो का सांगतो श्रुची शृंगार भूषा वाङ्मना काय कर्मणा नाहं परतरते. दोघांनी पण आजपासून दुसऱ्याकडे बघू सुद्धा नाही. नाहीतर कॉलेजमध्ये होती नाही. आपण राम लक्ष्मणाची परंपरा जपणारे माणसं आहोत. जेव्हा सीता मातेचं हरण झालं तेव्हा रामरायांनी लक्ष्मणाला दागिने दाखवले. हे सीता मातेचे आहेत का? तेव्हा लक्ष्मणाला म्हणतात या दागिन्यांना मी ओळखत नाही. हा नुपुर एव पश्यामी. पायातले पैंजण मात्र मी नक्की ओळखतो. अशा या आपण परंपरेतले लोक नाहं परतरं गच्छे. दोघंही एकमेकासाठीच आहे असा या दुसऱ्या सुपारीचा अर्थ मान्य आहे.